माझ्या आजूबाजूचे बरेच जण मला विचारून ट्रेडिंग करतायत. स्टार्टिंगला मला निगेटिव्ह कमेंट्स आले तेव्हा थोडंसं असं झालं होतं. लेडीज तर अजूनच लांब पडतात. लोकांना ट्रस्ट येतो की हा हे फक्तच रील्स किंवा व्हिडिओज मध्ये नाहीये, हे प्रत्यक्षातही दिसतंय. लोकांची कॉल उचलून सतत बोलून तुमचा अगदी आवाज बसलेला. हो, फिमेल्स का नाही तेवढा प्रॉमिनंटली इन्व्हेस्टमेंट करत? जो ऐकतो रील्स त्याचा खूप मोठा रोल आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत इन्फ्लुएन्सर सारिका गागरे, ज्या इंस्टाग्राम रील्सद्वारे आपल्याला उत्कृष्ट अशा म्युच्युअल फंड्स आणि फायनान्शियल टिप्स देतात. सारिका गागरे यांना म्युच्युअल फंड ॲडवायझर म्हणून टोटल 8 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि इंस्टाग्राम रील्स स्टार्ट केल्यापासून त्यांच्या बिझनेसमध्ये 50x ग्रोथ झाला आहे. त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर 2 लाख फॉलोअर्स आहेत आणि जवळपास 60,000 व्ह्यूज त्यांच्या ईच रीलला मिळतात. आज आपण जाणून घेऊ त्यांची इंस्टाग्राम जर्नी कशी स्टार्ट झाली आणि इंस्टाग्राम रील मार्केटिंगच्या पूर्वी ते त्यांच्या बिझनेसची मार्केटिंग कसे करत होते. नमस्कार सारिका, नमस्कार, कसे आहात? मी मजेत. सो सारिका, आज आपण ही जी पॉडकास्ट सिरीज करतोय त्याचा मागचं मेन रिझन असं आहे की आम्ही लोकांपर्यंत हे सांगू इच्छितो की इंस्टाग्राम रील्सद्वारेही आपण आपल्या बिझनेसचं प्रमोशन करू शकतो. येस. तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात, तुमचे खूप फॉलोअर्स आहेत, तर तुमची जर्नी ही नक्कीच ऐकण्यासारखी असेल. इन्फ्लुएन्सर मला म्हणून घेणं थोडंसं वेगळं वाटेल. मी एक ॲडवायझर आहे. माझं काम आहे लोकांना ॲडवाईस करणं. माझ्या क्लायंटसाठी म्हणून मी छोटे-छोटे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि त्या व्हिडिओजपासून कधी ते रील्स झाले, मग त्याच्यानंतर ते Facebookला टाकत गेलो आम्ही. आणि अशी ती जर्नी झाली. म्हणजे असं काही ठरवून इन्फ्लुएन्सर व्हायचं होतं, असं काही नव्हतं. ओकेच. हां. सो बेसिकली तुम्ही म्युच्युअल फंड्स आणि SIP या बिझनेसमध्ये फायनान्शियल डोमेनमध्ये आलेत कसं? मला येस. मला 8 वर्ष झाले ॲज अ ॲडवायझर आहे मी. आणि पहिले आय वॉज अ ट्रेडर. 8 वर्ष इंटरडे ट्रेडिंग करायचे. सुरुवात माझ्या सासऱ्यांपासून झाली. लग्नाच्या आधी तर हे सगळं माहीत नव्हतं. लग्न झाल्यानंतर सासऱ्यांनी डीमॅट अकाउंट ओपन करून दिलं आणि ते सांगायचे असं-असं मार्केट असतं. मग मला एक सवय की कोणती गोष्ट करायची तर मग अगदी सुरुवातीपासून शिकायचं तरी. मग मी अगदी शेअर हा शब्द कुठून आला, मग काय असतात शेअर्स, मग काय, असं सगळं शिकत गेली. इंट्राडे करत गेलो. 2008चा जो ब्लॅक मंडे हा इन्सिडेंट होता, त्याच्या आधी मी एका महिन्यात जवळ-जवळ 6 लाख आमचं प्रॉफिट होतं. आम्ही दोघं जेव्हा ट्रेडिंग करत होतो तेव्हा. तर खूप ते पण छान होतं. पण ट्रेडिंगमध्ये काय होतं, बाय माइंडसेटने माणसाला पीस हवं असतं आणि मार्केट सारखं वरती खाली असतं. सो ना आपण जास्त काळ म्हणजे मार्केटशी निगडीत नाही राहू शकत. बरोबर. आपलं पीस ऑफ माइंड हलतं त्याच्यामुळे. आणि अगेन सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत मार्केट समोर बसणं सगळ्यांना पॉसिबल होत नाही. बरोबर. मग आणि तेव्हाच माझ्या असं लक्षात आलं, की माझ्या आजूबाजूचे बरेच जण मला विचारून ट्रेडिंग करतायत किंवा इन्व्हेस्टमेंट करतायत. जसं मार्केट बघता मग म्युच्युअल फंड्स पण असायचं. मग त्याचाही अभ्यास व्हायचा. आणि नंतर असं झालं, मध्येच असा एक इन्सिडेंट झाला, की सासऱ्यांचेच मित्र आहेत, तर त्यांनी असं सांगितलं, की ते इन्शुरन्स कंपनीमध्ये DO होते. तर ते म्हटले, "मला गरज आहे, टार्गेट आहे, तर मला एक एजंट रिक्रूट करायचा आहे." म्हणून मला LICची एजन्सी त्यांनी दिली. तर मग तेव्हाही मी 1 वर्ष चांगला बिझनेस केला. अगदी शतकवीर वगैरे म्हणजे बऱ्याच पॉलिसीज वगैरे केल्या. पण नंतर मला कळालं, की अशा पॉलिसीज देणं हे क्लायंटसाठी चुकीचं आहे. कारण त्याच्यात रिटर्न्स नाही बनत आहेत. कुठेतरी मला असं वाटलं, की नाही, आपण क्लायंटशी चुकीचं वागतोय. मग ह्याच्यापेक्षा बेस्ट आता एकदम ट्रेडिंग करणं थोडंसं असं होतं, की खूप रिस्क घेणं लोकांना जमत नाही किंवा प्रत्येक जणाला मी ट्रेडिंग शिकवू शकत नाही. दुसरी गोष्ट होती, की पॉलिसीजमध्ये त्यांचे फायनान्शियल गोल कंप्लीट होऊ शकत नाही. मग आता सुवर्णमध्य काय? तर मग म्युच्युअल फंड्स, की इथे मी मार्केट पण त्यांना मार्केटचाही रिटर्न्स देते आणि प्लस असं आहे, की त्यांचे रिटर्न्स कुठेतरी इन्फ्लेशनला बीट करतायत. सो तेव्हा मग मला असं वाटलं, हां, हे जे प्रॉडक्ट आहे, हे सगळ्यांच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये बसू शकतं. आणि मग तिथून मग मी म्युच्युअल फंडचा प्रवास सुरू केला. आणि आज एक 6 वर्ष झालेत, की खूप सक्सेसफुली माझं म्युच्युअल फंडचं काम चालू आहे. जवळ-जवळ 1,500 प्लस क्लायंट फॅमिलीज आहेत माझ्याकडे. आणि त्यांचे फायनान्शियल गोल्स आपल्याबरोबर म्हणजे माझ्याही बरोबर त्यांचेही गोल आपण कंप्लीट करतोय. सो मॅम, ही तुमची जर्नी खूपच छान आहे. बट इंस्टाग्राम रील्सच्या पूर्वी तुम्ही कोणते मार्केटिंग टेक्निक्स यूज करायचे? ओके.
ऍक्च्युली तुला सांगू का, मार्केटिंग मला खूप म्हणजे मार्केटिंग म्हणण्यापेक्षा मला ना लोकांना कनेक्ट करायला खूप आवडतं. कदाचित ते एक रिझन असेल या बिझनेसमध्ये यायचं, कारण मला मला लोकांशी बोलायला, गप्पा मारायला, त्यांची स्टोरी ऐकायला खूप आवडतं. सो मार्केटिंग पहिले असं होतं, की आमच्या प्रोफेशनमध्ये एक इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम हे खूप चांगलं मार्केटिंग समजलं जातं, की तिथे तुम्ही लोकांना इन्व्हाइट करता, त्यांच्यासाठी एक सेशन अरेंज करता. आता स्टार्टिंगला मी ट्रेनर बोलवायचे. मग कालांतराने मी स्वतः सेशन्स करायला लागले. अजूनही आम्ही सेशन करतो ऑनलाईन, ऑफलाईन. त्याच्यानंतर अगदी पॅम्पलेट जसं तू म्हटली, की ट्रेडिशनल पद्धत आहे पॅम्पलेट देणं. त्या गोष्टी आहेत. परत WhatsApp मार्केटिंग तेव्हा खूप करायचो आम्ही. आणि अशा अगदी बँकच्या समोर जाऊन लोकांना पॅम्पलेट्स देणं. या सगळ्या गोष्टी आम्ही झाल्यात. बॅनर लावणं, म्हणजे बॅनरने पण मला खूप छान रिझल्ट आला होता. मग असं करत आम्ही तेव्हा पण चांगल्या सेट ऑफ क्लायंट आले होते. पण तेव्हा असं होतं, की अ, फक्त तेवढ्याच रिजनमध्ये, म्हणजे माझ्या सिटी आहेत तिथपर्यंतच माझा रीच होता. ओके. आणि त्याच्यातलेच क्लायंट मला मिळत होते. सो तो रीच वाढवण्यासाठी मला मग काहीतरी कमी भासायला लागलं, की आपण मग जास्त फटाफट नाही ग्रो होऊ शकत. म्हणजे इंडस्ट्री जर 5x ने ग्रो होते, तर आपण 50x ने ग्रो व्हायला बरोबर. पाहिजे. तर ती कुठेतरी तेव्हा लॅक करत होती. आणि मग त्याच्यानंतर मी व्हिडिओज, स्मॉल व्हिडिओज तिकडे थोडासा कल केला. मग तुम्ही Instagramला म्हणजे कसे वळलात? कोणी तुम्हाला इन्स्पिरेशन दिलं का? कोणाचे व्हिडिओज पाहून तुम्हाला असं वाटलं, "अरे, मीही करायला हवं," असं काही? येस, ॲक्चुअली माझा मेंटॉरच आहे राहुल कुलकर्णी म्हणून. तर तोही बनवतो रील्स. तर तो जस्ट आलेला ऑफिसने, तर माझा पहिला रील त्याने शूट केलाय. ओह! हो, तर मग म्हणजे जस्ट फोनवर तो म्हटला, "तू बोल आणि आपण करूयात शूट," असं. तर मग तिथून सुरुवात झाली. मग पण मला म्हणजे कसं होतं, की मी नेहमी कोणत्याही गोष्टी डेलिगेट करण्यात खूप विश्वास करते. बरोबर. म्हणजे मी कधीच स्वतः सॉफ्टवेअर घेणं, एडिटिंग करणं, एकही माझा रील मी एडिट केलेला नाहीये. मी डे 1 पासून आउटसोर्स केलंय. ओके. हां, म्हणजे बऱ्याचदा म्हणजे मी माझ्यासोबतची काही लोकं त्यांचं बघते, की ते पण रील बनवायला सुरुवात करतात. पण मग सगळं एडिटिंग पण शिकणार, शूट पण करणार, स्वतःच कंटेंट पण लिहिणार. बरोबर. सगळं करत काय होतं, मग ते 3-4 महिन्यात बंद पडून जातं. आणि सोशल मीडियाला सगळ्यात क्रुशियल काय गोष्ट असेल ती कन्सिस्टन्सी. आता मला 1.5 वर्ष झालं, मी एकही दिवस रील टाकणं चुकवलं नाहीये. का तर मी ते डेडिकेट केलंय बाहेर. मी फक्त शूट करत नाही, मी फक्त बोलते, कंटेंट लिहिते आणि व्हिडिओजवर दिसते. बाकी सगळं जे काम असतं, अगदी एडिटिंग पासून पोस्ट करण्यापासून सगळं मी आउटसोर्स केलेलं आहे. त्याच्यामुळे मी कंटिन्यू करू शकले त्या सगळ्या गोष्टी. ओके. येस. ती ती खूपच चांगली गोष्ट आहे, की तुम्ही आउटसोर्स केलं. पण तरीही काही वेळ तुम्हाला द्यावा लागत असेल ना, म्हणजे Instagram व्हिडिओज बनवण्यासाठी. सो बेसिकली तुमचा समजा 1 महिन्याचा आपण वेळ काळ ठरवू, तर त्यात तुम्ही किती पर्सेंट वेळ देता Instagram रील्ससाठी तुमच्या पूर्ण बिझनेसच्या टाईममध्ये? आता तसं बघायला गेलं ना विद्या, तर बघ म्हणजे वी आर अ लर्नर्स. बरोबर. म्हणजे कंटेंट तर मी असं म्हणू शकते, की 24 तास शोधत असते. हां. कुठेही व्हिडिओ बघितला, कुठे YouTubeला गेलो, एखादा रील बघण्यात आला. आपल्याला तर सवय आहे रील्स स्क्रोल. हां, बरोबर. कुठेही आणि फॉलोही तशाच लोकांना केल्या तर आयडियाज मिळत जातात. हं. तर कंटेंटसाठी मी नेहमी बघत असते कुठे-कुठे. पण काम म्हटलं ना, तर मला असं वाटतं मी महिन्यातले फक्त एक 8 तास म्हणजे अ, असं शेड्यूल असतं, की तो मुलगा येतो, 2 तास आम्ही शूट करतो. तेव्हा 10 रील होतात आमचे. ओके. सो मग ते 10 दिवस टाकले जातात. असे करून जवळ 6 ते 8 तासांमध्ये माझा पूर्ण महिन्याचा प्रत्येक रील होऊन जातो. सो असा खूप वेळ नाही काढायला लागत मला त्याच्यासाठी. ओके. येस. सो मागे आपण बोलत होतो, तेव्हा तुम्ही म्हणाले, की तुम्ही जेव्हा फिरायला जातात, तेव्हाही तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही स्वतः शूट करतात. त्यासाठी तुम्ही सिनेमॅटिक वगैरे सगळं शिकलात सुद्धा. सो तुम्हाला बाय डिफॉल्ट कॅमेराबद्दल जाणून घेण्याची आवड आहे का रील्स बनवण्याच्या हेतूने आणि ते चांगले व्हावेत, स्वतःही जेव्हा कुठे जातोय, तर आपल्यालाही ते करायला जमावं या हेतूने तुम्ही शिकलात? शिकलात म्हणजे आता बघ, आता काय म्हणतात, पाण्यात पडलं की पोहायला यायला पाहिजे असं आहे. सो तसं मी थोडं-थोडं नॉलेज ठेवते. पण मला असं वाटतं सोशल मीडियावर तुमची क्लिअरिटी, तुमचं सॉफ्टवेअरपेक्षा ना कंटेंट इज किंग. बरोबर. म्हणजे मी असं बघितलंय की कधी आणि त्याच्यातही असं होतं की मी एखादा खूप अभ्यास करून कंटेंट लिहिला, खूप रिसर्च केला आणि तो रील नाही चालणार किंवा तो Facebookवर तो व्हिडिओ नाही चालणार. पण मी असंच काहीतरी बनवलंय चालता-चालता आणि असंच डोक्यात आलं किंवा एखादा क्लायंट ऑफिसला येऊन गेला आणि त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला. ते रील खूप चालतात. लोकांना कनेक्ट होतात. सो
अगेन मी तेच सांगेल, मी कुठेच काही असं स्टडी वगैरे करून नाही. पण मला असं वाटतं आपल्याला कन्सिस्टंटली टाकत राहिलं डेली एक रील, तर कोणताही कंटेंट कुठे हिट होईल तुम्हाला कळत नाही. सो सगळ्या साइडनी आपण विचार करून, की म्हणजे माझा असा थॉट असतो, की मी जर आज लेमॅन असेल, मला ह्या फायनान्शियल वर्ल्डमधलं काही माहीत नसेल, तर मला ऐकायला काय आवडेल आणि त्या त्या हेतूने मी रील्स बनवते आणि तिथून रीच जातो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की लोकांना आहे ना सध्या इन्फ्लुएन्सरमुळे ना सगळं माहिती झालंय. बरोबर. हां, म्युच्युअल फंड्स आहे, हे मार्केट असं आहे, असे रिटर्न्स म्हणतात, इन्फ्लेशन हं. हे सगळं पोपटांसारखं बोलायला येतं फक्त. पण कोणी ॲक्शन घेत नाही. आजही माझ्याकडे 2,00,000 फॉलोअर्स आहे, पण हार्डली काही त्याच्यातले असं म्हणू शकतो, की 10% लोक मला कनेक्ट करतात. लोकांना फक्त ऐकायला आवडलं, की करोडच्या फिगर्स वगैरे ऐकायला आवडतं. पण मला बिझनेसमध्ये बेनिफिट का झाला, की लोकं जेव्हा म्हणजे इन्फ्लुएन्सर जेव्हा व्हिडिओ बनवतात ना, लोकांना कळतं, की हां, हे छान आहे किंवा असं. पण करायला कुठे जायचं? पण जेव्हा बरोबर. माझ्याकडे येतात, तेव्हा त्यांना मी माझा नंबर देते. आता तर फॉलोअर्स वाढल्यामुळे मी फक्त WhatsApp करायला सांगते. नाहीतर पहिले डायरेक्टली कॉल करा आणि ॲक्शन घ्या आणि एस-आय-पी सुरू करा, इन्व्हेस्टमेंट सुरू करा. हं. असं होतं. नुसतंच ऐकून छान-छान काय उपयोग आहे? तुम्ही जर बरोबर. मार्केटचे 2-3 सायकल्स घालवले, जिथे तुम्हाला 12-15% रिटर्न्स बनणार होते, ते जर तुम्ही घालवताय, तर मग काहीच अर्थ नाहीये. उपयोग नाही. सो हां, म्हणजे तेच होतं, की इन्फ्लुएन्सर नाही, पण लोकांना सोल्युशन द्यायचं. बरोबर. पण सुरुवातीला जेव्हा तुमचे रील्स असे व्हायरल झाले, खूप लोकं पाहायला लागले आणि तुम्हाला कॉल करायला लागले, हं. तेव्हा मला दीपा अशी म्हणालेली, की लोकांचे कॉल उचलून सतत बोलून तुमचा अगदी आवाज बसलेला. हो. सो असे अजून काही इम्पॅक्ट्स किंवा असं काही चॅलेंजेस तुम्हाला येतात का? जेव्हा तुमचे रील्स आणि किंवा तुमचे व्हायरल होतात, हं. तुमचे फॉलोवर्स वाढतात, तेव्हा तुम्हाला अजून काही चॅलेंजेस येतात? चॅलेंजेस म्हणण्यापेक्षा खूप छान इन्सिडेंट झालेत. चॅलेंजेस नाही म्हणणार मी. ऑब्व्हियसली दॅट वॉज गुड चॅलेंज, की खूप कॉल करत होते आणि मला कळत नव्हतं. माझ्याकडे टीम नव्हती. पण मी फटाफट 3 महिन्यात टीम रेडी केली. तेवढे मोबाईल नंबर्स घेऊन फटाफट, की लोकांना रीच व्हायचंय तर कसं होता येईल किंवा WhatsApp मग मेसेज, की प्रत्येक जण कॉल करून आता एक कॉल आला, की 20 मिनिटं बोलायला लागतं. कारण त्या क्लायंटला काही माहीत नसतं. आता जे कॉल्स येतात कुठे कॅनडामधूनही येतो आणि कराडच्या एका गावातूनही येतो. सो त्याला काही असं हे नाही, कोणता क्लायंट त्याला काय माहिती आहे, त्याला सगळं बेसिकपासून सांगा, तर एक क्लायंट 20 मिनिट जातात. सो तसं न करता मग आम्ही क्लायंट फिल्टर आउट करायला सुरुवात केली. सो सिस्टम प्रोसेस सेट केली. हं. सो आता एकदम कम्फर्टेबली चाललंय. पण इन्सिडेंट असं म्हणायचं तर मी जिथे जाईल तिथे म्हणजे मी कोल्हापूरला फिरायला गेलेली तेव्हाही मला फॉलोअर्स म्हणजे असं कुठेच होत नाही, की जिथे मला माझे फॉलोअर्स भेटत नाहीत. येतात, बोलतात. अगदी आत्ताच मी फॅमिलीबरोबर दुबईला गेले होते हं. फिरायला. तिथे बुर्ज खलिफामध्येही मला एक माझी फॉलोअर भेटली ओह! आणि छान वाटतं. असं वाटतं की म्हणजे कुठेतरी काही काम करतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय, कनेक्ट होतोय आणि मला सगळ्यात जास्त छान याचं वाटतं, की मला फिमेल्स जास्त कनेक्ट करताय, की म्हणजे त्या फायनान्स वर्ल्डमध्ये येण्यासाठी घाबरतात किंवा स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी घाबरतात, पण त्या माझ्याशी कनेक्ट करताय. सो चांगलेच इन्सिडेंट आहेत सगळे. सो येस. तुम्ही फिमेलसाठी एक नवीन वर्ल्ड फायनान्शियल इंडिपेंडन्स ओपन केला असं आपण म्हणू शकतो. येस. सो मॅडम आता वळूया नेक्स्ट टॉपिकवर. तर फायनान्स हा फारच कॉम्प्लेक्स विषय आहे. स्पेशली जेव्हा तुम्ही लेडीजबद्दल बोलतात, तर आम्हाला ते समजणं फारच कठीण आहे. हं, पण जेव्हा मी तुमचे व्हिडिओज ऐकतो, तर तुम्ही खूपच असं सिंपल वेमध्ये एक्सप्लेन करता, हं. की ते इझिली सगळ्यांना समजून जाईल. तर ते तुम्ही कसं जमवतात? येस. ते जसं मी तुला सांगितलं ना, की मी नेहमी रील बनवताना असा विचार करते किंवा व्हिडिओज बनवताना, की मी जर लेमॅन असते, म्हणजे मला या गोष्टीबद्दल काहीच माहीत नसतं, तर मला काय ऐकायला आवडलं असतं किंवा काय मला समजलं असतं. आणि जेव्हा मी एखादा व्हिडिओ शूट झाला आणि तो बघतीये, तर तेव्हाही तोच विचार करते, की खूप कॉम्प्लेक्स वर्ड्स नाहीयेत ना. सिंपल भाषेत किंवा लोकांच्या गोलमध्ये काय बसतं, त्या गोष्टी देण्याचा जास्त विचार करते. कारण कॉम्प्लेक्स गोष्टी दिल्या, की लोकांना मग इंटरेस्ट राहत नाही. एक तर पहिलेच आमचा विषय खूप बोरिंग आहे. म्हणजे पैसे, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स म्हटलं, की जनरली लोकं तर आहेच, पण लेडीज तर अजूनच लांब पळतात. म्हणजे त्यांचा एकच शब्द असतो, आमचं सगळं हे आमचे हाऊस बघतात किंवा बरोबर. असं किंवा माझ्या नवऱ्यालाच माहिती आहे. हां. मी फक्त सॅलरी आणून देते असं. सो तो खूप टॅबू आहे फिमेल्समध्ये. पण तेच असतं, की एकदा त्यांना सोप्या भाषेत सांगितलं किंवा कळालं, की कोणीतरी मैत्रीण आहे, जी मला गाईड करेल. तर मग मला असं वाटतं, की बऱ्यापैकी आता असं झालंय, की फिमेल्स कंट्रोल घेतात किंवा अगदी होम मेकर जरी असेल, तरी तिला असं वाटतं, की नाही माझ्याकडे 3,00,000 आहेत.
आता फक्त मी आरडी करत होते की एफडीत केलं, तर मी सारिका मॅडमना फोन करून म्युच्युअल फंड मध्ये टाकू का, की मला ते 5 वर्षाने मग 5-6 वर्षाने माझे पैसे चांगले वाढतील. सो ते एक दिसून येत आहे की सिम्पल कॉन्टेंट बनवलं तर कनेक्ट करतायत आणि त्यांना एक विश्वास वाटतोय की आम्ही हिच्याशी फोन करून बोलू शकते आणि माझे डाऊट्स क्लिअर करू शकते. ओके. अशा मॅडम, विश्वासाच्या बद्दल एक मला इम्पॉर्टंट पॉइंट विचारायचा होता. ते म्हणजे असं ना, की जेव्हा आपण इंस्टाग्राम रील्स बनवतो, तर बरेच असे इन्फ्लुएन्सर्स असतात जे खूप सारी इन्फॉर्मेशन देतात आणि प्रत्येकाची प्रत्येक इन्फॉर्मेशन राईट असेलच किंवा ती आपल्याला लागू होतेच, हे आपण कसं समजू शकतो? म्हणजे कधी असंही होऊ शकतं ना, की कोणी जे बोलतंय ते कदाचित काही लोकांसाठी व्यवस्थित असेल, पण आपल्यासाठी ते मिसगाईड करण्यासारखं असेल. तर तुम्ही अगदी राईट कॉन्टेंट कसं तुमच्या फॉलोअर्सने ऐकावं आणि कोणत्या कॉन्टेंटला ऍक्च्युली ट्राय करून पाहावं, याच्यासाठी तुम्ही काही गायडन्स देऊ शकता का? येस, नक्कीच. पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की आपण आहे ना, जेव्हा अशा पद्धतीचा कॉन्टेंट बनवतो, की जो इन्फॉर्मेटिव्ह आहे, जो सीरियस कॉन्टेंट आहे. बघ आता व्हिडिओज किंवा रील्स हे डान्स, कॉमेडी असे पण असतात. पण आता असं असं जग आलंय ना, की सगळं मिक्स झालंय. म्हणजे कोणती गोष्ट सीरियस आहे आणि कोणती फन आहे हे कळतच नाहीये. म्हणजे आणि आता असं झालं, इव्हन मी स्वतःच्या बाबतीत असं सांगेल, पहिलं आपल्याला ट्रॅव्हल करायचं असेल तेव्हा आपण काय करायचो, की Airbnb बघ किंवा Google सर्च कर. पण आता मी काय करते, मीही जेव्हा रील बघते, अरे हे छान रील आहे, ह्याच्यामध्ये ते स्टेकेशन छान दाखवतात. मग मी सेव्ह करून ठेवते तो रील आणि मला जेव्हा ट्रॅव्हल आता मला 15 दिवसांनी ट्रॅव्हल प्लॅन करायचं काय फॅमिलीवर, तर मी मग ते सेव्ह केलेले रील इथे बघते, इथे कॉल करून बघते. सो आता असं झालंय, की जसं तू सांगितलं, की प्रत्येक बिझनेस मला असं वाटतं काही 2-3 वर्षामध्ये तो रील्सच्या द्वारेच होणार आहे. बरोबर. तर तिथे अजून हा गोंधळ होणार आहे, की हा खरंच सीरियस बिझनेस आहे, की हे टाईमपास आहे. कारण तिथेच टाईमपास वाले पण व्हिडिओज येतात एकाखाली एकच. तर आता इथे ना जो रिसीव्हर आहे किंवा जे आपले म्हणू शकतो की इन्व्हेस्टर आहे किंवा क्लायंट्स आहेत, तिथे त्यांचा रोल आहे, की त्यांना तो कॉन्टेंट व्हेरिफाय करणं गरजेचं आहे. आता माझ्या किंवा माझ्यासारख्या ज्या ॲडवायझर कॅटेगरी मधली लोक आहेत त्यांच्यासाठी तर व्हेरिफाय करणं खूप अवघड गोष्ट नाहीये, कारण यू जस्ट हॅव टू कॉल ऑर मेसेज. बाकी ठिकाणी इन्फ्लुएन्सरला तर काय हवं असतं, की त्यांना व्ह्यूज हवे असतात. आता मध्ये-मध्ये तर म्युच्युअल फंड हा आत्तापर्यंत सगळ्यात मोठा स्कॅम असेल, असा व्हिडिओ व्हायरल झाला आणि निगेटिव्ह कंटेंट आपल्याकडे जास्त चालतो. सो अशा गोष्टी होणार आहेत. पण अगेन तुम्ही ते व्हेरिफाय करणं इथे जो ऐकतो रील त्याचा खूप मोठा रोल आहे, की तू तुझ्या पैशांच्या विषयी जर गोष्टी करतो, तर यू शुड टॉक टू पर्सनल फायनान्स एक्सपर्ट. तू नुसतंच रील बघून डिसिजन घेणं खरंच चुकीचं आहे. तू त्या माणसाशी बोलला किंवा तुझ्या जवळचा कोणी ॲडवायझर असेल ॲटलीस्ट तू तिथे व्हेरिफाय कर. असं आहे. सो असं आम्ही नेहमी म्हणत असतो, की आता तुम्हाला जर बिर्याणीचा व्हिडिओ पाठवला, तर तू तशी बिर्याणी बनवू शकतेस का? नाही होत. म्हणजे अगदी तुला सगळे इन्ग्रेडियंट दिले तरी तशी बिर्याणी नाही बनणार. सो ती तर एक छोटासा एक पदार्थ खाऊन संपवल्यासारखा आहे. इथे तर तुझा लाईफचा फायनान्शियल तुला तुझ्या मुलाचं एज्युकेशन, तुझी रिटायरमेंट, तुझ्या घराचं प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींवर आहे. सो तुला तिथे सिरियस असणं गरजेचंच आहे आणि कुणीतरी कितीही व्हर्च्युअल असेल, कितीही तिथे ऑनलाईन प्लॅटफॉर्म, फिनटेक प्लॅटफॉर्म असतील, की वेगवेगळ्या ऍपवर जाऊन इन्व्हेस्टमेंट करणं असेल, तरीही जेव्हा इन्व्हेस्टमेंटची गोष्ट येते तेव्हा कुठेतरी तुमचा पर्सनल फायनान्स एक्सपर्ट असेल किंवा तुमचा ॲडवायझर असेल, त्याच्याशी बोलूनच डिसिजन घेणं खूप महत्वाचं आहे. कारण एवढी तू जसं बोललीस, की खूप इन्फॉर्मेशन असते, तर ते सगळं मेस होऊन जातं. आणि इन्फॉर्मेशन पण जसं मी तुला बोलले, की 30 सेकंदाची आहे. बरोबर. कुठे ती अशी कॉन्क्रीट नाहीये, काहीच नाहीये. म्हणजे त्या माणसाला ना म्हणजे तुझा रिस्क ॲपेटाईट माहितीये, त्याला तुझं इन्कम माहिती नाहीये आणि तो जस्ट एक ॲडवाईस देतोय आणि तू सगळ्यांना लागू होईल अशी तू ॲडवाईस घेते. सो ते चुकीचं आहे. सो याच्यात तुझा जो रील बघतोय त्याचा जास्त मोठा रोल आहे. बरोबर. येस. हे खूप चांगलं तुम्ही सजेशन दिलं आमच्या ऑडियन्सला प्लस तुमच्या फॉलोअर्सला सुद्धा. सो मॅम, आता नेक्स्ट क्वेश्चन. तर इंस्टाग्राम रील मार्केटिंगच्या पूर्वी जे तुमचे कस्टमर बेस होते आणि रील मार्केटिंगच्या नंतर जी तुमची ग्रोथ झाली आहे, हे जरा आम्हाला सांगू शकाल किती पर्सेंटने तुमचा बिझनेस वाढलाय? येस. बिझनेस म्हणायचा तर जवळ-जवळ 50x म्हणू शकतो आपण. कारण जो स्पीड वाढलाय किंवा प्रत्येक बिझनेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं लीड्स येणं. सो ते महत्वाचं काम माझ्यासाठी इन्स्टा किंवा फेसबुक करतंय. ओके. बाकी त्या फिल्टर आउट होणं, आता नॉर्मल लीड्स आणि
सोशल मीडियाच्या लीड्समध्ये खूप फरक आहे. ओके. खूप फिल्टर करायला लागतं, मेहनत खूप असते. पण असं आहे की आपल्याला एक क्लायंट बेस किंवा कस्टमर बेस असा मिळतोय की ज्यांना जाणून घ्यायचंय. मग त्याच्यातून फिल्टर होऊन होऊन क्लायंट बनतायत. पण क्लायंटची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आहे. ओके. दुसरी गोष्ट आहे की आम्हाला आता बाकी काही रिसोर्सेस जास्त वापरायची गरज नाहीये आणि ऑफिस सोडून कुठे जायची गरज नाहीये. बसल्या ठिकाणी आणि जनरली मी नुसतंच रील्सवर डिपेंड न राहता वेबिनार करत असतो आम्ही, सेमिनार्स करत असतो. आता कसं झालं रीच नाशिक, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी खूप वाढलाय. मग आमचं एक 6 महिन्याने आम्ही तिकडे सेमिनार पण करतो. पण लोकांना ट्रस्ट येतो, की हां, हे फक्तच रील्स किंवा व्हिडिओजमध्ये नाहीयेत, हे प्रत्यक्षातही दिसतंय, समोर येऊन बोलतायत. तर त्यामुळे ॲक्चुअली काय झालं, की लोक आता मोठी इन्व्हेस्टमेंट करायलाही घाबरत नाहीये. पहिले असं होतं, की अरे महिना 5,000 10,000 टाकायचं तरी लोकांना असं वाटायचं, की तुमचं ऑफिस कुठं आहे आणि आपण समोर भेटत नाहीये. पण आता असं झालंय, की त्यांना म्हणजे जो आपण नेहमी पोस्ट करत असतो, स्टोरीजवर टाकत असतो. त्याच्यामुळे त्यांना ना आता विश्वास झालाय. सो अगदी 50,00,000 70,00,000 टाकायचे असेल तरी आम्ही Zoomवर मीटिंग करतो, फायनलाईज करतो आणि ऑनलाईन प्रोसेस करून घेतो. म्हणजे लोकांना आता तो ट्रस्ट आलाय आणि मला असं वाटतं याची जे पुढची लेव्हल असेल तर आता मला असं वाटतं की 100% आमचा क्लायंट बेस ऑनलाईनच होईल. हो. ओके. असं आहे. सो स्पीड खूप आलाय बिझनेसला. प्लस तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये रीच मिळाले. आउट ऑफ इंडिया पण. मी आता ओके. आय थिंक मागच्या सॅटर्डेला एन-आर-आयसाठी एक वेबिनार घेतला होता. हो. तर तेव्हाही जवळ-जवळ अराउंड द वर्ल्ड म्हणजे आम्हाला टाईम डिफरन्सचा प्रॉब्लेम आला. पण अराउंड द वर्ल्ड 135 लोकांनी म्हणजे एन-आर-आयजनी कनेक्ट केलं होतं. सो तुला जसं सांगितलं, की अगदी कॅनडा म्हणू नको, यूएस म्हणू नको. साऊथ एशियात तर म्हणजे दुबई, ओमान तिकडचे तर खूप लोकं कनेक्ट करतात आणि तिकडे खूप लोकं आहेत इंडियन. Indians. हां. आणि त्यांचं कसं असतं, की त्यांना इन्व्हेस्टमेंटच करायची असते. कारण त्यांना 5-6 वर्षात कारण फॅमिलीपासून लांब असतात. तर बरोबर. त्यांना 5-6 वर्षात गुंतवणूक करून असं काही करायचं असतं, की मला महिन्याला इन्कम सुरू होऊ द्या म्हणजे मी माझ्या फॅमिलीकडे जाईल. इव्हन कालच मला एका क्लायंटचा फोन आला, की मला आता 56 झालंय. मला खूप कंटाळा आलाय. मला असं काहीतरी प्लॅनिंग करून द्या, की मी उद्या उठून माझ्या फॅमिलीकडे जाईल. म्हटलं करूयात सर, होऊन जाईल. सो सोल्युशन दिले, की क्लायंट्स येतायत आणि ऑब्व्हियसली आता कुठेच लिमिट नाहीये. सगळ्याच जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे आणि मेनली माझ्या गोष्टीत काय कनेक्ट होतं तर मराठी भाषा. हां. इव्हन तूही मला विचारलं, की हिंदीत करूयात का? म्हटलं नाही. मी कम्फर्टेबल मराठीत आहे आणि आपल्या लोकांना आपली गरज आहे. बरोबर. म्हणजे अगदी काही लोकं समोरून सांगतात, की "सारिका तू मराठी आहेस ना म्हणून मी तुझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करते. नाहीतर माझ्याकडे खूप ब्रोकर आहेत." पण त्यांना तो ट्रस्ट बसतो, की नाही ही आपल्यातलीच आहे किंवा आपलीच आहे. मग तिथे तो कनेक्ट होतोय. मग मला आता खूप लोकं कमेंट करतात, की "आप हिंदी में बोलो, अच्छा रील है लेकिन हम लोग समझ नहीं पा रहे हैं." तर पण मी स्टिक राहिले, की नाही मला माझ्याच ऑडियन्सला सर्व्ह करायचं. असं. हे तुमचं मेजर जे ऑडियन्स आहे ते महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन. मराठी लँग्वेज. येस, येस. सो मॅडम जसे तुम्ही म्हणालात Instagram रील्सच्या सोबत तुम्ही वेबिनार आणि सेमिनार्स करता. तर रील्स बनवायच्या पूर्वी तुम्ही सेमिनार्स करतच असतील. तेव्हा तुम्हाला कसे ऑडियन्स मिळायचे, किती ऑडियन्स मिळायचे आणि त्यातले किती कन्व्हर्जन व्हायचे आणि आता Instagram रील्सच्या नंतर जेव्हा तुम्ही वेबिनार, सेमिनार फॉर एन-आर-आयज, फॉर इंडियन्स जेव्हा करतात, तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? अच्छा. ॲक्चुअली पहिले कसं असायचं, की आम्हाला कोणत्यातरी एखाद्या संस्थेशी टाय अप करून म्हणजे आता तुला सेमिनार घ्यायचा आहे 100, 150, 200 लोकं हवेत कमीत कमी. तर मग तुला कुठेतरी कनेक्ट करायला लागायचं. पण आता आपलं सोशल मीडिया एवढं स्ट्राँग आहे, की मी एक स्टोरी टाकली, की आपण नाशिकमध्ये येतोय किंवा आपण पुण्यात येतोय, तर 300-400 रजिस्ट्रेशन होऊन जातात. सो मग असं होतं, की 200 तर लोकं येतातच. बेसिक आम्ही काही फक्त बेसिक कॉलिंग केलं, की लोकांना रिमाइंडर देऊन तरी येतात आणि पहिले जेव्हा करत होतो तेव्हा असं होतं, की काही क्लायंट्स म्हणजे 30-40% क्लायंट आणि काही नवीन लोकं असं असायचं. पण आता सोशल मीडियामध्ये 100% नवीन क्लायंट असतात. म्हणजे नवीन इन्व्हेस्टर असतात, की जे विलिंग आहेत इन्व्हेस्ट करायला. सो सगळा क्राउड हा न्यू असतो ज्यांना इन्व्हेस्ट आणि तो आता पुलवाला आहे. म्हणजे पहिले आम्हाला कदाचित सेमिनार पुश करायला लागायचा. आता पुलवाला क्लायंट आहे आणि ते येतात, स्वतः एक्सपिरियन्स शेअर करतात आणि एकदा त्यांनी मीडियावर बघितलेलं असतं, तिथून त्यांना एक चांगला आपल्याबद्दल कॉन्फिडन्स असतो. पण समोर बघितल्यावर त्यांना असं होतं, की विश्वास येतो, की हां, मला हेल्प करेल माणूस आणि म्हणजे हा फरक आहे, की लोकं आता लगेच ट्रस्ट करतायत. आणि कारण रोज रोज बघतात, रोज सारिकाचा रील बघतायत. सो त्यांना असं, की घरातलीच व्यक्ती झाली आहे असं.
सो मॅडम जेव्हा असं आपल्याला वाटतं की घरातलीच व्यक्ती आहे, तर बऱ्याच फॉलोवर्सना असं वाटत असेल की त्यांनी तुमच्याशी इंटरॅक्ट करावं. तर पूर्वी जेव्हा तुमचे फॉलोवर्स कमी असतील, तर तुम्हालाही जमत असेल प्रत्येकाला इंटरॅक्ट करायचे. पण आता बऱ्याच फॉलोवर्सच्या सोबत पॉझिटिव्ह कमेंट्स येत असतील. तुम्हाला कदाचित निगेटिव्ह कमेंट्सही येत असतील. तर ते निगेटिव्ह कमेंट्स तुम्ही कसे हँडल करता? किंवा आताही तुम्ही तुमच्या प्रत्येक फॉलोवर्स सोबत त्यांच्या प्रत्येक कमेंटला, प्रत्येक डीएमला आताही रिप्लाय करू शकता का? ऍक्च्युली ह्युमनली पॉसिबल नाही आहे करणं, पण टीम आहे. म्हणजे एक इन्स्टाचं बघते, ती सगळे डीएम मॅनेज करते. एक आहे जे गुगल फॉर्म आम्ही भरवून घेतो व्हॉट्सअपवर, ते व्हॉट्सअपला दोघी जणी त्या करतात लक्ष. सो आणि मी तर असतेच, म्हणजे येऊन जाऊन बघणं की कुठे काय डीएम असेल, कमेंट्सला मी बऱ्यापैकी आन्सर करते. पण आणि तुझा जो प्रश्न होता पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर तिथे म्हणजे माझे बाबा म्हटले होते, स्टार्टिंगला मला निगेटिव्ह कमेंट्स आले तेव्हा थोडंसं असं झालं होतं. तर माझा जो एडिटर आहे तो म्हटला, "तुम्ही पहिली गोष्ट तर कमेंटच वाचू नका. तुम्ही तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला माहिती आहे ना. बरोबर आहे. मग तुम्हाला लोकं दोन्ही बाजूने बोलणार आणि त्यातल्या त्यात निगेटिव्ह जास्त बोलणार आहेत. सो तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला स्वतः सेल्फ कंट्रोल असेल तर कमेंट वाचा, नाहीतर वाचू नका. तुम्ही तुमचं काम करत राहा. आणि दुसरं म्हणजे माझे बाबा मला म्हटले होते, की "अगं, तो मोदी एवढा छान काम करतोय, लोकं त्याला पण नावं ठेवतात, तर तुला तर ठेवणारच आहेत आणि त्यातल्या त्यात तू लेडी आहेस, तर तुला तर येणारच. तू लक्ष देऊ नको. तू चांगलं करतेय ना, तू व्यवस्थित करते ना, तुझ्या कामावर लक्ष दे." सो तेव्हापासून मग मी लक्ष नाही देत आणि आता तर असं आहे, की कोणी निगेटिव्ह कमेंट केलं, की त्याला रिप्लाय म्हणून हात जोडले, की झालं. म्हणजे मी त्यात म्हणजे ते आता काही आपल्यावर इम्पॅक्ट नाही करत. असं आहे. करिअर हो, हो. आणि कसं आहे, की ज्यांना ॲक्चुअली तो विषय कळतो. आता एखाद्याला काय होतं, की मी 50,000चं फायनान्शियल प्लॅनिंग दिलं, ते लोक काय कमेंट करतील, की मग तू ह्याला नाही दिले, त्याला नाही पैसे ठेवले, रेंट रेंट काय मग लोकांच्या घरात राहायचं का? असं वगैरे कमेंट्स असतात. पण ज्याला ते समजतं, की मला 50,000त हिने कसं बसवायचं हे दिलंय. मग मी रेंटवर राहील किंवा ईएमआय भरेल. दोन्हीपैकी एक करेल. मग ज्या लोकांना कळतं त्यांना ते सोल्युशन मिळतं आणि ते त्याच्यावर ऍक्ट करतात किंवा ते कनेक्ट करतात मला. सो आपल्याला तीच लोकं हवी आहेत. निगेटिव्ह ती लोकच नको आहेत आपल्याला. सो त्यांनी आले गेले तरी आजचाच फरक पडत नाही. असं आहे. आणि एनिवेज लोकांना जास्त काही इन्फॉर्मेशन हवी असेल, तर ते तुम्हाला डीएम करूच शकतात. येस, येस. येतात. मी ते सांगते 400-500 किलोमीटरवरून लोक भेटायला येतात माझ्या ऑफिसमध्ये. माझं ऑफिस अंबरला म्हणजे ठाण्यामध्ये एक छोट्याशा सिटीमध्ये आहे. पण लोकं अगदी 4-4, 5-5 तास प्रवास करून, कोणी दिल्लीवरून, कोणी पुण्यावरून, लातूर, सोलापूरवरून लोकं आलेत. सो ज्यांना करायचं असतं, जे सीरियस असतात ते येतात आणि करून जातात. बरोबर आहे. येस. राइट. ओके. सो मॅम बेसिकली जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, की ही जी पॉडकास्ट सीरीज आहे, ही आपण एंटरप्रेन्योर्ससाठी स्पेशली क्रिएट करतो, की त्यांनाही तुम्हाला बघून तुमच्या नॉलेजचं आयडिया मिळून तेही त्यांचा बिझनेस Instagram थ्रू मार्केट करू शकतात. सो जे आता अपकमिंग एंटरप्रेन्योर्स आहेत, ज्यांना आता नवीन Instagram रील स्टार्ट करायचे असतील, त्यांना तुम्ही काय गाईडन्स द्याल? येस. जे अपकमिंग आपले एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा जे सध्या बिझनेस करतात पण सोशल मीडियावर येण्याचा विचार करतायत, तर त्यांच्यासाठी मी एक 3-4 गोष्टी सांगेल. खूप इम्पॉर्टंट आणि तुम्ही लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे कंटिन्युटी, म्हणजे कन्सिस्टंटली रोज तुमचा व्हिडिओ असला पाहिजे. दर 2 दिवसांनी व्हिडिओ गेलाच पाहिजे. त्यासाठी कंटेंट लिहित राहा. पण कंटेंट लिहिण्यामध्ये तो 360 डिग्री असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं नॉलेज द्या. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची आणि तुमचं याच्यामुळेच काम होणार आहे, ते म्हणजे तुम्हाला एक्सपर्टीज हायर करायची. तुम्ही नॉर्मल नुसतेच व्हिडिओ बनवून स्वतः एडिट करून हे सगळं सोडून द्या. एक्सपर्ट हायर करा. तुम्ही फक्त तुमच्या कॉन्टेंटवर लक्ष द्या आणि पुढे तुमचं कॉन्टेंट नक्कीच सक्सेसफुल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं कॉन्टेंट बनवता एकदम सोप्या भाषेत बनवा. लोकं नक्की कनेक्ट करतील आणि तुमचा जो बिझनेस आहे तो 50x झाल्याशिवाय राहणार. सो मॅम Instagram रील्समध्ये तर तुम्ही खरंच खूप आता फेमस पण झाल्या आहात आणि तुम्हाला बिझनेस पण वाढला. पण या व्यतिरिक्त तुम्ही कोणते सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स कधी ट्राय केलेत का? ॲक्चुअली स्टार्टिंगला मी सुरुवातच YouTubeवरून केली होती. पण तिथे मी हिंदी कंटेंट करत होते. जसं मी तुला सांगितलं, की मी कम्फर्टेबल नव्हते त्या लँग्वेजशी. तर त्याच्यामुळे ते हिंदीमध्ये व्हिडिओज बनवले तर मला मजा नाही आली आणि मग ते कंटिन्यू नाही झालं. पण रील्समध्ये असं होतं, की पहिले मी रील्स पण हिंदीमध्ये बनवले. पण अगेन तो टच नाही आला मला किंवा तो कॉन्फिडन्स नाही आला जो आपल्या मातृभाषेत येतो. तर मग मी जेव्हा मराठीत बनवायला सुरुवात केली, तर तेव्हा मग ते रील पण कनेक्ट व्हायला लागले लोकांचं. तर आता माझं असं आहे, की छोटे रील्स बनवतो, पण तिथे लोकांचं असतं, की अजून एक्सप्लेन करा. सो मी आता ट्राय करते, की YouTube सुरू करायचं. तिथेही माझे 4,000 झालेत सबस्क्रायबर्स. तर म्हटलं आता आपण करायला पाहिजे. तिथे शॉर्ट्स माझे पोस्ट होतात.
पण लाँग कंटेंट अजून बनवला नाही. आणि एक महत्वाचं कारण ते पण होतं, की जेव्हा मी रील्स सुरू केले, तेव्हा लाँग कंटेंट म्हणजे तेव्हा 4 मिनिटाचे व्हिडिओ जास्त झाले. म्हणजे शॉर्ट होत गेले, त्याचे शॉर्ट्स झाले. हां. 15 सेकंड, 30 बरोबर. सेकंड्सचे असं. मग तेव्हा ते ट्रेंडिंग होतं. पण आता कुठेतरी असं वाटतंय, की लोकांना थोडे जे सीरियस आपले व्ह्युअर्स आहेत, त्यांच्यासाठी मोठे लाँग व्हिडिओज पण कंटेंट बनवायला हवेत. ओके. सो इथून पुढे माझं आहे, की या वर्षात YouTube पण आपल्याला करायचंय. ओके. येस. सो बेसिकली सोशल मीडिया प्रेझेन्स हे Instagram, YouTube असे बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रूही आपण आपला बिझनेसचं मार्केटिंग करू शकतो. येस, येस. सो जसे मॅडम म्हणाले, तसे कधीही सुरुवात करताना तुम्ही एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने स्टार्ट करा आणि जसे-जसे तुमचे रील्स जास्त लोकांपर्यंत पोहोचायला लागले, तुमचे फॉलोवर्स वाढायला लागले, तुमचे व्ह्यूज वाढायला लागले, तसे मग तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सवरही तुमचा प्रेझेन्स बनवू शकता. बट स्टार्ट नेहमी एका प्लॅटफॉर्मने केलं तर तुम्हाला फायदा असेल त्याचा. सो मॅम आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. सो मॅम आता तुमचे Instagramवर बरेच फॉलोवर्स आहेत. तर तुम्हाला बरेच कोलॅबोरेशन आणि स्पॉन्सरशिपची संधी मिळत असेल. सो तुम्ही कधी दुसऱ्या इन्फ्लुएन्सर सोबत कोलॅबोरेशन किंवा एखाद्या प्रॉडक्टच्यासाठी स्पॉन्सरशिप असं काही कधी केलंय का? ॲक्चुअली मला खूप जण कनेक्ट करतात. पण अजून मी कधीच कोलॅबोरेट किंवा स्पॉन्सरशिप घेतली नाहीये. कारण मला असं वाटतं, की माझा जो फॉलोअर बेस आहे तो माझा क्लायंट आहे. तर बरोबर. त्यांना मी माझं प्रोडक्ट म्युच्युअल फंड, एस-आय-पी, टर्म इन्शुरन्स हे मी देतेच आहे त्यांना. सो मला दुसऱ्या काही कोलॅबोरेशन किंवा स्पॉन्सरशिपची गरज नाहीये. एक कोलॅबोरेशन केलं होतं मी जयंती कठाळ्यांसोबत. त्यांचा खूप छान व्हिडिओ चालला आणि मला त्यांच्याशी बोलायला पण खूप मजा आली. म्हणजे तेव्हा मी तुझ्या प्लेसवर होते, की मी क्वेशन्स हां. विचारत होते. तर ते कोलॅबोरेशन होतं. पण तो खूप छान म्हणजे आम्ही महिला आणि इन्व्हेस्टमेंट हं. या 2 गोष्टींवर विचार केलेला, की फिमेल्स का नाही तेवढ्या प्रॉमिनेंटली इन्व्हेस्टमेंट करत. बरोबर. तर तो खूप छान झालेला. तेवढं कोलॅबोरेशन केलं. बाकी स्पॉन्सरशिप अगदी मला एका रीलसाठी 50,000 1,00,000 पण येतात. पण ते येतात रिअल इस्टेट आणि मी लोकांना हो. सांगतेय, की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट नका हां. करू. एक घर घेतल्यानंतर तुम्ही बाकीची तुमची इन्व्हेस्टमेंट लिक्विड असेटमध्ये किंवा बरोबर. म्युच्युअल फंड सारख्या असेटमध्ये असली पाहिजे. आणि मी रिअल इस्टेट प्रमोट हां. करणं ते कॉन्ट्रोव्हर्शियल असेल. बरोबर. इव्हन ट्रेडिंगसाठी मला बऱ्याचशा ब्रँडनी अप्रोच केला, की तुम्ही ट्रेडिंग प्लॅटफॉर्म विका किंवा फिनटेक सांगा. पण मला ते माझ्या बरोबर इनजस्टिस वाटतंय. हं. तर मी आहे ना त्यांच्यासाठी. त्यांना दुसऱ्या प्रॉडक्टची गरज नाहीये, की आपल्याकडे त्यांच्यासाठी एक छान प्रॉडक्ट असताना मला नाही वाटत त्यांना दुसरं काही रेकमेंड करावं. आणि माझं हे जे चॅनल आहे ते खूप सीरियस चॅनल आहे, की जे पैशांशी किंवा लोकांच्या ट्रस्टशी आम्ही डील करतो. हं. तर मला नाही वाटत तिथे दुसरं काही क्लटर असावं. ओके. लोकांनी माझ्याकडे फायनान्शियल प्लॅनिंगसाठी यावं आणि मी त्यांना ते सर्व्ह करावं. दॅट इज माय ड्युटी. सो मॅम नेक्स्ट क्वेश्चन. आता तुमचे बरेच असे फॉलोवर्स पण आहेत आणि तुम्ही सतत म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्स याबद्दल रील्स बनवत असतात. तुम्हालाही कुठेतरी तुमचं नॉलेज कंटिन्युअस अपडेटेड ठेवावं लागत असेल ना? मग तुम्ही स्वतःला कसं अपडेटेड ठेवता? जसं मी तुला पहिलं सांगितलं, की कंटेंटसाठी मी नेहमी जागरूक असते. हं. मी नेहमी म्हणजे आय एम अ लर्नर. म्हणजे मला रोज काही ना काहीतरी व्हिडिओज ऐकणं किंवा सेमिनार, ट्रेनिंग्ज अटेंड करणं मला खूप आवडतं. मग मी तिथे शोधत असते, की काय आपण लोकांसाठी देऊ शकतो. तर तिथून मी कंटेंट लिहीत असते. दुसरं की माझ्यासारखेच काही इन्फ्लुएन्सर किंवा व्हिडिओज बनवतात. तर त्यांच्या कंटेंटला पण मी वेगळ्या पद्धतीने कसं सांगू शकते. आणि सगळ्यात मोठा माझा कंटेंटचा सोर्स असेल तर ते माझे क्लायंट. कारण ते रिअल लाईफ त्यांचे सगळे सिच्युएशन्स असतात. ते माझ्याबरोबर ते प्रॉब्लेम शेअर करतात. तुला आश्चर्य वाटेल विद्या, की 6 फुटाचा माणूस माझ्यासमोर रडलाय, की मला फायनान्समध्ये मी खूप गडबड केली मला आता काहीच कळत नाहीये मॅडम. लोन पण आहे, 3,00,000 सॅलरी आहे, तरी पैसे पुरत नाही. क्रेडिट कार्ड एवढं झालंय. सो हे जे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात ना, ते रिअल आहेत म्हणजे ऑन ग्राउंड आहेत. हं. तर तेच मी रील्सवर शेअर करते आणि ते खूप लोकांना कनेक्ट होतात. सो माझा क्लायंट बेस, माझ्या क्लायंटचे एक्सपिरियन्स परत लोकांचे कमेंट्स तिथून पण एक इन्स्पिरेशन असतं कंटेंट बनवायला, की एक आवडला की मॅडम असा पण बनवा. हं. लोकं सजेशन देतात, मग ते आम्ही फॉलो करते. सो अशा पद्धतीने मी व्ह्युअर्ससाठी जे छान वाटतात किंवा मला असं वाटतं, की मी एक कम्युनिटी बिल्ड करावी, की जे फायनान्शियली अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे फायनान्सेस कंट्रोल करावेत. ओके. किंवा म्हणजे मला असं वाटतं, की प्रत्येक क्लायंट माझा 10 वर्षात फायनान्शियली फ्री व्हायला पाहिजे. हं. मग त्या हिशोबातच मी कंटेंट बनवते आणि तो लोकांना कनेक्ट हो सर. ओके. सो मॅम आता समजा तुमचं म्युच्युअल फंड्स आणि Instagram रील्ससाठी तुमचा फ्युचर गोल काय आहे?
जस्ट परवाच 200 के झाले फॉलोअर्स. Facebookवर Congratulations तुम्हाला. थँक यू. आणि Facebookवर पण 125 के आहेत. हो. सो 1 मिलियन पर्यंत जायचंय. त्या दिवशीच जस्ट बोलणं केलं आम्ही ऑफिसमध्ये, की 1 मिलियन पर्यंत जायचंय. आणि सध्या 1,500 क्लायंट असे आहेत, तर मला असं वाटतं, की 1-2 वर्षामध्ये मला ते डबल करायचं. 3,000 क्लायंट पर्यंत पोहोचायचंय. आणि फक्त क्लायंट म्हणण्यापेक्षा मला क्लायंट फॅमिलीजला केटर करायला जास्त आवडतं, की हसबंड वाईफ सोबत आहेत. ते दोघे जण मिळून फायनान्शियल प्लॅनिंग करतात आणि ते एक्झिक्यूट करताय. सो रादर दॅन काही लोकांना श्रीमंत करणं, मला असं वाटतं फॅमिलीजला फायनान्शियली फ्री करणं मला जास्त आवडेल. बरोबर. सो तोच माझा गोल आहे. वाह! येस. सो आजचा हा सेशन मॅम जो पॉडकास्टचा आपला सीरीज होता, तो तुमच्यासोबत आम्हाला बोलायला फारच बरं वाटलं. इट वॉज अ व्हेरी एंटरटेनिंग, इन्फॉर्मेटिव्ह ॲज वेल ॲज अ लर्निंग सेशन फॉर अस. सो वी आर व्हेरी ग्लॅड यू आर हिअर विथ अस. मला फारच आनंद झाला आज तुमच्याशी बोलून. थँक यू सो मच. थँक यू. येस. आणि मलाही तुझं काम खूप आवडलं. कारण मला अगदी पुण्यातून म्हणू नको किंवा कुठूनही फोन येतात, लोक बोलतात, की मॅडम तुमच्यासारखे रील्स बनवायचे आहेत किंवा तुमचा कोण एडिटर आहे त्याचा फोन नंबर पाठवा. तर मला खूप आवडतं. आय थिंक माझ्या इंडस्ट्रीमध्येच मी केल्यानंतर आत्तापर्यंत ॲट 50 ते 70 लोकांनी सोशल मीडिया सुरू केलंय बरोबर. त्यांना. तर मलाही खूप आवडतं हेल्प करायला. कारण ऑब्व्हियसली माझ्यासारखे जेव्हा जास्त लोकं असतील सोशल मीडियावर, तेव्हा लोकांना सर्व्हिस चांगली मिळेल. बरोबर. आणि तुझं काम त्याच्यात एकदम छान बसतंय, की तू लोकांना सांगतेस, की तुमचा जो बिझनेस आहे तो सोशल मीडियावर आणा. हं. आणि तेच फ्युचर आहे. सो ऑल द बेस्ट टू यू. अजून असेच छान-छान तू पॉडकास्ट बनव आणि थँक सो मच फॉर इन्व्हाईट. थँक यू मॅम. थँक यू रिअली. सो जसे सारिका मॅडमना Instagram रील्सद्वारे त्यांच्या बिझनेसमध्ये 50 टाइम्स ग्रोथ मिळालाय, तसे तुम्हालाही तुमच्या Instagram रील्सद्वारे तुमचा बिझनेस ग्रो करायला अपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्हाला काही सपोर्ट हवा असेल, तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक यू.